तुम्हालाही गुड आफ्टरनून. हे तर आपलं ऑफिशियल नेम झालं, पण पाटील सरांच्या मते मस्तीखोर बॅच आणि आगाऊ बॅच म्हणजे आपण. या काय बोलावं, कसं बोलावं आणि किती बोलावं या शेवटच्या क्षणी शाळेबद्दल, शिक्षकांबद्दल, फ्रेंड्सबद्दल जेवढं बोलता येईल तेवढं कमी. तरीही थोडंफार बोलून घेऊयात अगोदर शाळेबद्दल. आपण ना जेव्हा शाळेचा पहिला दिवस असतो ना, आपण तेव्हाही रडतो आणि शेवटच्या दिवशी रडतो. फक्त फरक एवढा आहे की शाळेच्या पहिल्या दिवशी मला शाळेत नाही जायचंय म्हणून रडतो आणि शाळेच्या शेवटच्या दिवशी मला शाळेत नाही जायचंय म्हणून रडतो. शाळा म्हणजे काय तर योग्य शिक्षकांची मिळालेली साथ, निस्वार्थ मैत्रीची मिळालेली दान, जीव की प्राण म्हणजे शाळा. आणि या वंचित होतं असं म्हणता येईल की एका सुखात्मक आयुष्यापासून वंचित होतं, जिथं काही टेन्शन नव्हतं, काही नाही, फक्त यायचं, मजा करायचं आणि घरी जायचं बस. आणि सोबत अभ्यास पण करायचं. आणि खरंच आमची बॅच खूप भाग्यवान आहे की आम्हाला तडवी सरांसारखे वर्ग शिक्षक लाभले, ज्यांचं नाव ईश्वर आहे. त्यांनी खरंच आमच्या आयुष्यात ईश्वरासारखंच काम केलं. माझा विद्यार्थी चुकीच्या मार्गाने जाऊ नये असं सातत्याने प्रयत्न करत राहिले, मार्गदर्शन करत राहिले की माझा विद्यार्थी चुकू नाही, चुकीच्या ठिकाणी जाऊ नये, चुकीच्या मार्गी जाऊ नये. आणि त्यानंतर आम्हाला शिक्षकाच्या रूपात कवी भेटले. ते खूप लेट भेटले, तरीही त्यांनी त्यांच्या कविता आम्हाला ऐकून आमचं मन त्यांच्या ताब्यात करून घेतलं. त्यांच्या कविता ऐकत असं वाटतं की त्यांच्या कविताच ऐकत राहावं. त्यानंतर आम्हाला काय माहिती होतं की अल्फा बीटा गामा शिकवणारा माणूस शाहीर निघेल. मुंडे सरांचं पोहाण्यामधलं एकच वाक्य आवडतं मुंडे सर मला की शाहीर मुंडे गातो गुण गाणं, शाहीर मुंडे गातो गुण गाणं. त्यानंतर पाटील सर, मराठी म्हणजे ना पाटील सरांच्या नजरेत आमची आगाऊ बॅच, पण खरं समजून तरी आगाऊ बॅचला समजून घेतले सुद्धा तुम्ही. पाटील सर तुम्ही दरवेळेस ओरडल्यानंतर म्हणता की माझा हक्क आहे, मी ओरडेल, पाहिजे तर तुम्ही रागवा नाही तर काही करा, तुम्ही माझ्यात. पण सर आता तुमचं ते ओरडणं ऐकण्यासाठीच आमचे कान तरसू लागतील. सर फक्त आता जेवढं ओरडता येईल तेवढं ओरडून द्या सर. सरांचं ते ए फटते काय करते, ए फटते हे ऐकण्यासाठी आमच्या आता कान तरसून जातील. आणि त्यानंतर पुढच्या शिक्षकाचं मी नाव नाही घेणार, फक्त त्यांची ऍक्टिंग करून दाखवेल आणि त्यांचा डायलॉग बोलेल. ते त्यांचा डायलॉग ऐकतात आमच्या हातातले मुलं त्यांचं नाव ओळखतील. त्यांचा डायलॉग मेहनत इतनी खामोशी से करो की सफलता शोर मचाए. गवळी सरांनी आमच्या ग्रुपला एक नाव दिलं होतं, भटकती आत्मा. कारण की आम्ही भटकतच राहायचो. त्यानंतर या शाळेचे संगीतकार, ज्यांच्या हातात आणि आवाजात दोन्ही वेळ जातो आहे, ज्यांचा पेटीचा आवाज ऐकण्यासाठी आमचे कान तरसतात, तसे आमचे सहारे सर, ज्यांनी 6वी नंतर डायरेक्ट 6वीत रॉयल एंट्री टाकली. कारण की आम्हाला 5वी 6वीलाच ते शिकायचे, मध्ये शिकवायला नव्हते आणि डायरेक्ट 6वीला एंट्री मारली त्यांनी. आणि त्यानंतर असे शिक्षक ज्यांनी वर्षभर एकाही 10वीच्या विद्यार्थ्याला मारलं नाही. आणि का तर तुमचं लास्ट वर्ष आहे, मी तुम्हाला काहीच सुद्धा करणार नाही. जे इथं ज्या ठिकाणी माऊली करत होते, ज्यांच्या खरंच त्यांच्या मनात त्यांची माऊली अजून सुद्धा रुजते. आणि खरं म्हणेल की त्या माऊलीचा पुत्र आमचे मुळे सर, आणि ती माऊली खूप भाग्यवान आहे की आमचे मुळे सर त्यांना लाभले. त्यानंतर गरजे सरांबद्दल काय बोलावं आता. गरजे सर जेव्हा चांगले असतात ना तेव्हा चांगले असतात, पण त्याचा राग आला ना तिथे भल्याचा घाम फुटतो.
त्यानंतर फ्रेंड्स बद्दल बोलूयात. आता मी विचार तेव्हा पडली की माझ्या बाजूला बसणारी विद्यार्थी नाही माझी मैत्रीण, ती एकदम शांत स्वभावाची आणि मी विचारूच नका किती. आणि असे दोन विरुद्ध स्वभावाचे व्यक्ती जेव्हा एका बेंचवर बसतात ना तेव्हा खरंच त्यांचं जुळायला लागतं. आणि अशीच व्यक्ती असं म्हणतात की आयुष्यात एकतरी अशी व्यक्ती पाहिजे की जी आपल्या मनाचं दुःख समजून घे न काही सांगता. आणि ती व्यक्ती माझ्या आयुष्यात फक्त एकच आहे, ती माझी ईशा आहे. त्यानंतर अशीच मैत्रीण श्रुती, ही विचित्र जिद्दी माणूस बघा. तिला ना काय किती कोणतं जिद्द असतो, ती एकदा नाही म्हटली ना तर नाहीच, विषय संपला. पण अशीच जिद्दी व्यक्ती जेव्हा मी एक दिवस नाही राहिली तर रडायला लागते. खरंच इतर समजतं की आमचा बॉन्ड किती चांगला आहे. त्यानंतर आमच्या ग्रुपमधली कराटे चॅम्पियन निर्मळ, हिला तुम्ही अभ्यासाबद्दल काहीच विचारू नका, काहीच. अभ्यासाचा माझं जुळत नाही असं तिला म्हणतात. पण तिला जर कराटेबद्दल काय विचारलं ना ती तिच्या अंगात वेगळाच उत्साह निर्माण होतो, वेगळाच. जे पाहिजे ते कराटेचे दोन स्टेप असेल ती करून दाखवेल. आणि आमच्या ग्रुपमध्ये पॉझिटिव्हिटी आणणारी पण तीच व्यक्ती आहे. त्यानंतर आमच्या ग्रुपमधला ओव्हरएक्टिंगचा डोंगर बघितलं, तिला ना तिचं नाच का करू, जिथं कोणालाच ऍक्टिंग येत नाही तिथं तिला ओव्हरएक्टिंग येते. त्यानंतर आमच्या ग्रुपमधला इमोशनल कोण इमोशनल बघितलं निर्मिती, जिथं कोणालाच रडायला येत नाही ना तिथं तिला रडायला येतो. आणि हिच्याकडे रडण्यासोबत एक आणखी एक कला आहे, ती म्हणजे पेंग्विन सारखं चालणं. तिचं चालणं बघून भले हसायला लागतात. आणि प्रत्येक ग्रुपमध्ये एकतरी अशी व्यक्ती असते जी फुडी असते, फुडी नाही तर खातात, जी किती खाल्लं ना तरी तिच्या अंगाला काही लागत नाही, काही सुद्धा नाही. आणि अशी व्यक्ती आमच्या ग्रुपमध्ये पण आहे, तिलाही वेळ बघतो. त्यानंतर राहिले आता दोन, पण या दोघींचा खूप बोलतो कारण की या सेल्फी क्वीन्स आहेत आणि मोबाईल एक्सपर्ट आहेत. ह्यांना मोबाईल बद्दल काही विचारलं ना तर ते आपोआप सांगतील, फक्त अभ्यास बद्दल विचारू नका. त्या पूर्व आणि मैत्री आणि त्याच ग्रुपमधली ज्ञानी बाबा म्हणजे मी स्वतः, या सगळ्याला ज्ञान द्यायचं काम मी केले. आता जाता एवढे म्हणेन की आयुष्य नावाच्या पुस्तकात पुन्हा कधीच न अनुभवता येणारी सोनेरी पानं म्हणजे शाळा. आणि जाता एकच कविता म्हणेन, काही दिवसांनी मी जाईन पण शाळा मात्र मनात राहील. जेव्हा मी शाळेसमोरून जाईन माझ्या मनात शाळा येईल. त्या वाक्याची आठवण झाली. सर अभ्यास केला पण वही घरी नाही, न काही लिहिता बाप अशीच मारली, पण कुठल्या सरांनी बॅग नाही पाहिली. काही दिवसांनी मी जाईन पण शाळा मात्र मनात राहील. अभ्यासाचं वेळेचं आणि माझं कधीच जुळायचं नाही. शाळेचे दिवस कसं गेले तेच कळलं नाही. शाळेच्या परिसरात लय केल्या दंगा मस्ती, झेंड्याच्या कट्ट्यावर किती झाल्या गोष्टी. आपली सारी कोंडी दुसऱ्याला साधली.